मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित जगताप यांनी देखील आपली भूमिका मांडलेली असून आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत। मंगळवेढ्यात विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वात महायुतीचा निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। त्याचबरोबर त्यांनी नगराध्यक्ष पदासह 20 पैकी 10 नगरसेवक पदाच्या जागा मागितल्या आहेत। महायुतीमध्ये समाधानकारक जागा वाटप न झाल्यास स्वतंत्र किंवा स्थानिक आघाडीसोबत लढण्याचा देखील अजित जगताप यांनी माध्यमांशी बोलताना मानस व्यक्त केला आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे पदाधिकारी म्हणून मंगळवेढा काम करत असताना महायुती म्हणून आम्ही निवडणुकीच्या संदर्भात ज्यावेळी विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आम्ही मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार समाधानदादा आवताडे यांचा प्रचार केला, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आणि आज निवडणूक महायुती म्हणून त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। परवाच्या दिवशीच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी यांच्यात समन्वय बैठकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्या पक्षाची बाजू मांडली। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पदाच्या उमेदवारी व 10 नगरसेवक समाधान आवताडे व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांच्यासमोर आमची भूमिका मांडलेली आहे आणि त्यांची भूमिका मांडलेली आहे। लवकरच दुसरी बैठक होऊन सर्वात अंतिम निर्णय होणार आहे। सध्या तरी आमच्यासोबत जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, लोकांच्या गाठीभेटी चालू आहेत आणि आम्हाला पक्षाने सांगितलं पण त्या ठिकाणी एकत्र या, महायुती म्हणून जर आपले विचार जुळले तर महायुती म्हणून आपण तर स्वतंत्र राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती आपण निवडणूक लढवा आणि जर तुम्हाला आघाड्या करायच्या असतील तर ते पक्षाशी चर्चा करून त्याला सुद्धा आम्हाला परवानगी दिलेली आहे। त्यामुळे येत्या 4 तारखेनंतर या निवडणुकीचे जे चित्र आहे, जसं दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस आमदार समाधान आवताडे विरुद्ध इतर सर्व पक्ष यांनी समविचारी आघाडीचा प्रयोग केला होता आणि तो यशस्वी पण झाला होता। येत्या नगर परिषदच्या निवडणुकीत चर्चा सुरू आहे, त्या संदर्भात काही फायनल झालंय का? दामाजी कारखान्याची निवडणुकी त्यावेळी सर्वजण एकत्र येऊन त्या निवडणुकीमध्ये पॅनल उभा केला परंतु आता ह्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत ते पक्ष लेवलच्या निवडणुका आहेत, त्या ठिकाणी निवडणुका ह्या लढल्या जातात। आत्ता सध्या परवाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब गटाच्या पदाधिकारी झाली, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची झाली, म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक पक्षाच्या आता सध्या बैठका चालू आहेत। आता सध्या ही परिस्थिती पाहता की कोणत्याच पक्षाची 21 उमेदवार होऊ शकत नाहीत अशी मंगळवेढ्यामध्ये आता आम्ही तर गेली 6 महिने झाले विधानसभेपासून आमदार साहेबांसोबत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत चांगल्या पद्धतीनं कामकाजामध्ये आम्हाला सामावून घेतलं किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान पण त्यांनी दिलेला आहे। परंतु भविष्यात जर काय जर मतभेद झाले तर निश्चितपणे आम्ही स्वतंत्र लढू किंवा अन्य पर्याय आम्ही त्या ठिकाणी शोधण्यात तर समविचारी आघाडीची जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये आम्ही तर त्यामध्ये
तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला तसं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या जिथे शक्य होईल तिथे शक्यतो महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न करा, नाही झालं तर सोबळ. परंतु त्यावेळी आपले मित्रपक्ष जे आहेत सरकारमधले त्यांच्यावर कोणतीही टोकाची टीका करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि मी आता सांगितलं की गेल्या 6 महिन्यापासून जे विकास कामं असतील त्यामध्ये कामं असतील त्याबाबत आमदार साहेबांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली. सकारात्मक आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आमदार साहेब त्या सर्व एकत्रित निवडणूक लढवतील असा आम्हाला विश्वास आहे. परंतु हे राजकारण आहे, राजकारणामध्ये सांगता येत नाही. त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा त्या पद्धतीनं पुढील दिशा त्यानंतर ठरवणार आहोत. महायुतीची समजा झाली जुळणी तर जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय? गेल्या वेळेस आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता आणि आता विधानसभेला आम्ही तुम्हाला मदत केली, तुम्ही करावी ना आम्हाला म्हणजे नगराध्यक्षपद द्यावं आणि आम्ही 10 जागेची मागणी सुद्धा त्यांच्याकडे केली.